ओव्हरची राहील याची नोंद घ्या. 3 षटकांची मॅच. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू खोलात टाकलाय परंतु नक्कीच पहिलाच चेंडू आपण पाहिला तर अगदी खोलात टाकला होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. सबमरिंग डिलिव्हरी, सबमरिंग अर्थात जमिनीला लागत तो चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला भेटलाय. हाफ ट्रॅकर होता परंतु लेगस्टिकच्या बराच बाहेर. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्येचं खातं उघडलं जातं. अकाउंट ओपन झालंय. पहिल्याच चेंडूवर निर्धावला परंतु हा चेंडू 1 धाव देऊन गेलाय. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस चेंडूला उडवलाय लांब 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 सीमारेषा पार. येतोय षटकार टोकडीचे. कल्पेशाच्या वर आक्रमण. 6 धावांनी या इनिंग मधला पहिला षटकार अबू याच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. वेदांत यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार टोकडीचे. असेल नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सज्ज असेल बॅटर अबू जाधव. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला उडवलाय दूर 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 आणि बुर्रकड सीमा रेषा पार. प्रहार केला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा दाबलकर पाहायला भेटतायत. यावेळेस हवेत असणारा चेंडू जिथे डीप विकेटला पाहायला भेटतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न चांगला रनिंग दा भेटून पाहायला भेटतंय आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावा झाल्या त्या 19 या आकड्याचा नंबरचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा दिवस 19 फेब्रुवारी आणि तोच आकडा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतोय. एक महत्वाची मॅच 19 ऑन द स्कोरबोर्ड. चेंडूचा विचार केला तर पुढचा चेंडू खुला टाकलाय. कार्पेटचा साने चेंडू ट्राय ओढतोय डीपेक्षा कव्हर रिझनला. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने आपण पाहिलं तर 20 धावा पहिल्या षटका अखेर संपुष्टात येत असताना पाहायला भेटतायत. षटक क्रमांक पहिला संपलाय. 20 धावा दाबलकर पाहायला भेटतायत आणि नक्कीच उर्वरित 12 चेंडू किती धावा बनवल्या जातील, किती धावा जोडल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहूया. घेऊ छोटासा डीजे ब्रेक. पाहायला भेटतायत अभिजित याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला भेटलाय. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी करताना हे आजचा संपूर्ण दिवस आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य पवार. दोन्ही संघांचा जर विचार केला, या दोन्ही संघाच्या बॅटल बद्दल जर विचार केला तर दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला भेटतात आणि म्हणून की काय ही मॅच अगदी चुरशीची होताना पाहायला भेटते. शेवटच्या चेंडूपर्यंत नेमका या सामन्याचा निर्णय कोणाकडे जाईल हे सांगू शकता येणार नाहीये. अशीच मॅच आपल्याला पाहायला भेटेल. नेक्स्ट बॉल
भन्नाट वेग अक्षरशः, परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर वाईट बॉल अवांतर धावसंख्येने स्कोर कार्ड पुढे जाईल. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 21. 21 ऑन द स्कोर बोर्ड. 21 या आकड्याचा विचार केला, नंबरचा विचार केला तर गणपती बाप्पाला 21 दुर्वा वाहतात ना, तोच आकडा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतोय. 21 ऑन द स्कोर बोर्ड. आता मात्र चांगल्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल, कारण की अभि जाधव याचे मात्र मनसुबे नक्कीच स्पष्ट असताना पाहायला भेटत आहेत. आक्रमण करताना पाहायला भेटतोय तो. हा चेंडू सोडून दिलाय, परंतु हा डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतोय, जिथे आपण पाहतोय ना पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत, परंतु या षटकाची सुरुवात अजिंक्यकडून चांगल्या प्रकारे होताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा यावेळेस हा चेंडू बॅटची लेडिंग एज आणि यशान मागे चांगला झेल पकडला जातोय. पहिला झटका लागतोय तो कालकाई नवळा क्रिकेट संघ पलचिल या संघाला आपण पाहतोय. इथे नक्कीच अभिजित जाधव बॅक टू द पवेलियन. डीजे बजाव. प्रणय कदम दाखल होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होती संघाची 21 धावा धावकार पाहायला भेटत आहेत. प्रणय कदम आणि या आर्यन पवार याला मात्र आता चांगली धावसंख्या, चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळी सोडवलं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. डीपला प्रोडक्शन आहे, मिसफिल जरूर झाले, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. टोकडीचे (25 ऑन द स्कोर बोर्ड). 25 धावा दाबलकर पाहायला भेटत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम. दीपकजी फलके युवा कीर्तनकार हे सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत. विलासजी सकपाल हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. सर्वच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. गुडलेंदा चेंडू स्पॉट झाला. व्ही शेप मध्ये चेंडूला उडवलाय. टिपला प्रोडक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट, परंतु नक्कीच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना पाहायला भेटतोय. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम. आपण ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच काल काय नवलं क्रिकेट संघ पलचिलने केला होता आणि आतापर्यंत ते तसंच चित्र आपल्याला दिसून येत आहे. आर्यन पवार याला स्ट्राइक एनला पाहतोय. अगदी लहान वयामध्ये नावारूपाला आणि कीर्तीला आलेला हा यंगस्टार प्लेयर आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला भेटलाय. भन्नाट वेग, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. नक्कीच अजिंक्यला आर्यन कशा प्रकारे फलंदाजी करतो, बॅटिंग कशी करतो, कोणता स्टान्स यूज करतो हे सर्व काही माहीत असेल, कारण की सोबत सातत्याने ते पोलादपूरमध्ये खेळत असतात आणि नक्कीच कुणाचे वीक पॉइंट काय आहेत, कुणाचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत हे ते एकमेकांना नक्कीच माहीत असणार आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त पंच आउट केलाय, जिथे आपण पुन्हा एकदा एकच धाव या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम अजिंक्यच्या माध्यमातून होताना पाहायला भेटलंय. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटका अखेर धावा झाले त्या 27 ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. तोपर्यंत छोटासा डीजे
ब्रेक. सत्तावीस धावा 27 ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवर अनिकेत गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक घेऊन. आर्यन पवार. तर याला मात्र शेवटच्या 6 चेंडू मध्ये मोठे फटके क्रिएट करावे लागतील. यावेळेस उडवलाय चेंडूला मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय कर सीमा रेषा पार टोकरीचे. या 7 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 33 धावा 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय. 1 नंबर आयोजन नियोजन आणि संयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. अजून 2 आले तर ओमकार जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. धावा जमा कराव्या लागतील. आडबॅटने चेंडूला नक्कीच ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतंय. थोडीशी मिसफील झाली तिथे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. 35 धावा दाभोलकर पाहायला भेटतोय. आर्यन याला आता मात्र शेवटच्या 4 चेंडू मध्ये किमान 10 ते 15 धावा उभ्या करण्या गरजेचे आहेत. कारण की समोरच्या संघामध्ये पाहिलं ना तर अजिंक्य पवार आणि कल्पेश मोहिते हे विस्फोटक फलंदाज आहेत. नेक्स्ट बॉल आप ट्रॅक करता बॅटची लिडिंग आणि मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटत थोडस. नक्कीच पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातो आणि यशस्वी सुद्धा होताना पाहायला भेटतात. या दुहेरीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. शेवटच्या षटकामध्ये धावा जमा करण्याचा प्रयत्न तो मात्र यशस्वी आणि होताना पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होत्या संघाची 37 धावा झाल्या आहेत. आणि हनुमाननगर पोलादपूर या संघाचा विचार केला तर अक्षरशः गावावरून हा संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झालाय. यावेळेस चेंडूला उडवलाय उडवलाय दूर 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 आणि बुर्रकड. अनिकेत याच्यावर आक्रमण आणि नक्कीच आजच्या दिवसभरातील सर्वोच्च दूरवरचा षटकार आर्यनच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. या 7 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 43 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. चांगली फलंदाजी आर्यनची पाहायला भेटते. चेंडू शिल्लक असतील ते या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. जीटीसी संपूर्ण टीम आपण पाहतोय. चांगलं कामकाज त्यांचं कालपासून. यावेळेस फुल टॉस चेंडू चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडूकडे पाहत राहिले. मिसफील झाली आणि याच दरम्यान चांगलं रनिंग द बिटवीन. पुन्हा एकदा दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 45 रोहित शर्माच्या जर्सीचा नंबर आणि आज मुंबई इंडियन्सची मॅच सुद्धा आहे. नक्कीच पंजाब आणि मुंबई अशी मॅच परंतु चेन्नई स्टेडियमच्या कधीच बाहेर गेलेली आहे. नक्कीच कालकानेवळे क्रिकेट संघ पलचेल यांच्याकडून मुंबई इंडियन्सला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच चेन्नईचे जे बाकी समर्थक असतील त्यांनी मात्र आज पोगो नक्की पहा. थँक्यू. तर या मॅचच्या दिशेने जिथे 45 शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल.
खोलो टाकलेला चेंडू कार्पेटच्या साने विषय मध्ये सरळ बॅटने जमिनीला गुदगुळ करत आणि चेंडू मात्र या ठिकाणी मिस टाइम नक्कीच शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी 3 षटका अखेर धावा झाल्या त्या संघाच्या 47 धावा बनवायच्या त्या 48 हनुमाननगर पोलादपूर या संघाला 18 चेंडू 48 धावा. चला पटकन पलची संघ आपण मैदानाच्या आत दाखल व्हायचा आहे. यानंतरची होणारी मॅच प्रणय 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 यानंतरची होणारी मॅच देवले आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय भरत फाळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दीपक फाळके नक्कीच भरत फाळके सावरीची वाडीवर आहेत. नक्कीच 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. चला शिवाजीनगर पोलादपूर आणि देवले आपल्या कॅप्टन पाठवा. चला नक्कीच दीपक फाळके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला बॅटर मैदानाचा त्वरित दाखल व्हा. कल्पेश दादा चला बॅटर मैदानाच्या त्वरित दाखल होतील. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. एक महत्वाची मॅच. रवींद्र दादा देवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. ॲडव्होकेट बाबू शिंदे आणि उद्योजक भास्कर साहेब शिंदे हे सुद्धा दुपारच्या सत्रापासून ही स्पर्धा पाहत आहेत. नक्कीच प्रणय कदम यांच्यावर विशेष त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्याच नक्की शब्दाला मान देऊन साहेब या ठिकाणी दाखल झालेत. नक्कीच या ठिकाणी आपण अठरा चेंडू आणि 48 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज, विनंती असेल. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, पलची संघ विनंती असेल प्लीज प्लीज, कारण की 5:30 आर्यन पहिला चेंडू घेऊन, पहिलाच चेंडूवर मोठा झटका, कल्पेश मोहितेची विकेट. दांडी 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 गुल डीजे. थँक्यू. पहा काय सेलिब्रेशन आहे डगआउटच्या बाहेरून, कारण की ही विकेट अतिशय महत्वाची होती आणि त्याच विकेटचं पतन
पहिल्या चेंडूवर आर्यनच्या माध्यमातून येताना पाहायला भेटतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. डीप लॉफ्ट प्रोडक्शन ठेवलंय. अर्थात एकच धाव कंप्लीट केली जाते. 2 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण आपल्याला पाहायला भेटते. एक महत्वाची मॅच आहे अजिंक्य पवार. जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत आशा पल्लवीत असतील त्या हनुमाननगर पोलादपूर या संघाच्या. 2 चेंडू आणि 1 धाव. मोठा झटका लागलाय. कल्पेश मोहिते बाद झालाय. परंतु आता मात्र नेक्स्ट बॉल. यावेळेस चांगला चेंडू. शरचा वेध घेणार चेंडू होता परंतु फ्लिक केलाय. दिशा दिले. परंतु या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 3 धावा. मयूर सकपाळ सकाळपासून स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय. एक चांगली स्कोररची भूमिका त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटले. 3 चेंडू आणि 3 धावा. महत्वाची मॅच. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते ती आर्यनची. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. षटकार. ठोकडीचे षटकार आल्याने 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. इथे धावसंख्येचा विचार केला तर 9 ऑन द स्कोरबोर्ड. 4 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस रनआउटची संधी होती परंतु पण पाहिलं तर मिसफील होताना पाहायला भेटते मैदानाच्या आत. एकूण धावा 5 आणि नक्कीच थ्रो केला परंतु 2 क्षेत्ररक्षक बॅकअपला होते परंतु त्यांच्याकडून सुद्धा मिसफील झाले. 5 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या संघाची 14. 14 ऑन द स्कोरबोर्ड. 5 चेंडू आणि 14 धावा. थोडीशी मिसफील पाहायला भेटली. त्याचाच परिणाम जिथे 1 होती ना तिथे 4 धावा अजून अतिरिक्त गेल्या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. चला स्पीडअप घ्या. घाई करा प्लीज. चला स्पीडअप घ्या. घाई करा. यावेळेस 1 बाउन्स. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. नो चेंडू घोषित केलाय. सर कोणता? ओव्हर स्टेपिंग. ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू. आणि एकूण 5 धावा ऍड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर आणि या 5 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तिथे धावसंख्या होते संघाची 19. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय तिथे आपण पाहतोय ना काही चुका होत आहेत आणि नक्कीच येणार पुढचा चेंडू फ्री हिट. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला पाठवून दिलाय.
सीमा रेषा पार, षटकार ठोकडीचे. एका षटका अखेर धावा झाल्यात त्या 25 धावा. थोडस महागडे षटक पाहायला भेटलं. येणारे 12 चेंडू आणि या विजयासाठी 23 धावांची गरज. थोडशी गोलंदाज मार्कवर अभिजित जाधव. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आहे. अभिजित जाधव याचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु नक्कीच पाहतोय चेंडू हवेत होता बराच काल, परंतु झेलची संधी होती. एक धाव का पाहतोय कंप्लीट केली जाते. अजिंक्यला स्ट्राईक इनला राहणं हनुमाननगर पोलादपूर या संघासाठी तितकंच महत्वाचं आहे. 11 चेंडू आणि 22 धावा. यावेळेस हा चेंडू पाहिलं तर लेगबाईच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट केली जाते. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप 2025. यावेळेस बॅटची लिडिंग एज जिथे आपण पाहतोय दरम्यान रिझनला चेंडू डावलतोय. श्लोक जाधव चेंडूचा पाठला करेल. आउट विथ फार. चेंडू सीमारेषा पार. धावा भेटतील 4 ठोकडीचे. या 4 धावांचे स्कोर मात्र पुढे जाईल. 31 धावा. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज. खोलवा टाकलाय चेंडू. भन्नाट वेग. अप्रतिम लेंथवर गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला भेटतोय अभिजित जाधव. डॉट बॉल आलाय. 8 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज. यावेळेस फटका फसलाय. जेलची संधी. मैदानाच्या आत आपण पाहतोय काय जिथे एकूण धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2. या दोरीच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येच्या संघाची 33. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा.
हा चेंडू शर्यतीचा वेध घेणारा पाहायला भेटलाय जिथे फुलटॉस चेंडू होता. फलंदाज मात्र नक्कीच धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. काय घडेल काय बिघडेल. एक छोटासा डीजे ब्रेक. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. ओम मोरे शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत अनिकेत. 6 चेंडू आणि 14 धावा रोखायच्या आहेत. काय घडेल मैदानाच्या आत जिथे 47 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. 48 धावांचा पाठलाग करता पहिल्या चेंडूवर कल्पेश मोहिते बाद झाला. परंतु तदनंतर अजिंक्य पवार याचे बॅटिंग अप्रतिम पाहायला भेटले. न्यू बॅटर मैदानाच्या दाखल झाला अनिकेत. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या काही करा मित्रांनो थोडीशी. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन ओम. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर झेल ड्रॉप झालाय. चांगली गोलंदाजी ओम याची. डॉट बॉल आलाय. अजिंक्याची झेल महत्वाची झेल सुटले. अभिजित जाधव याच्याकडून चुकावताना पाहायला भेटतात. परंतु कमबॅक होईल का पाहणं गरजेचं असेल. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. अजून एक चांगला चेंडू. अजून एक डॉट बॉल. आता मात्र समीकरण बदललाय. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावा. सोच बदलो सितारे बदल जाएंगे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं यारो. दिशाएं बदलो किनारे अपने आप मिल जाएंगे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे कारण की अजिंक्य पवार अजूनही मैदानाच्या आत दाखल असताना पाहायला भेटतोय. 4 चेंडू 14 धावा. पलशील की हनुमाननगर. हनुमाननगर की पलशील. नेक्स्ट बॉल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. लगातार 3 चेंडू निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी ओम मोरेची पाहायला भेटते. जर ओम मोरेने मॅच जिंकून दिली तर ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. चांगली गोलंदाजी. आता मात्र पलचीच्या डग आउट मधून आपण पाहतोय टाळ्या शिट्ट्या
अरडा ओरडा 3 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच मॅच जिंकल्यानंतर कोणी आज जायचं नाही. दोन्ही टीमना विनंती असेल. अजूनही बराच 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, घाई करा. तीन चेंडू आणि 14 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज. नेक्स्ट बॉल. यावेळेस हा फटका फसलाय जिथे आपण डिप्ला प्रोटेक्शन पाहतोय आणि थ्रो केला जातोय मैदानाच्या आत. अभिजित जाधव याच्याकडून अजून एक महत्वाची चूक होताना पाहायला भेटते. परंतु उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि 2 चेंडू मध्ये 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. पलचील की हनुमान नगर की पलचील. काळकाय नवळाई क्रिकेट संघ पलचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप ही स्पर्धा आणि 2 बलाढ्य संघांमध्ये ही मॅच शेवटच्या 2 चेंडूंमध्ये येऊन पोहोचले आणि नक्कीच अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या काही चेंडूमध्ये पाहायला भेटले. ते ओम मोरे याची ज्याने 6 चेंडू 14 धावांची गरज असताना लगातारचे 3 चेंडू डॉट काढले. चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. आता 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 2 चेंडू 12 धावा. दोन चेंडू आणि 12 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. निर्णायक चेंडू. अप्रतिम अप्रतिम. मैदानात जायचं नाहीये प्लीज प्लीज. चला बाहेर या. विकास होता. चला या. 1 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच ओमकार जाधव यांच्याकडून 1000 रुपये. राज यांच्याकडून 101 आणि रुपेश जाधव यांच्याकडून 500 रुपये. नक्कीच मॅच जिंकून दिली तर 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. ओम मोरे अप्रतिम गोलंदाजी. आज कुणी जायचं नाही. पलची संघाला विनंती असेल. नक्कीच मॅच बाकी आहेत, आपल्याला कव्हरेज करायचे आहेत. 1 चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. डीजे. शांत राहा थोडेसे. शेवटचा बॉल. डीजे.